झटाले झट आले अमरावतीवरून प्रभाकरजी झटाले जशी माझ्या दिवसचा सामना माझे माय बाप हो शाहीर साहेबांवरती प्रश्न साहेबांनी माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केली प्रश्न विचारला कोणत्या जुन्या काळातला अरे नाव सांगतात कोणते सोमवार इतवार रविवार मंगळवार बुधवार गुरुवार याले म्हणतात चोर तो चोर नसीर जोर क्या बात है याले म्हणतात चोर तो चोर नसीर जोर झटालेजी प्रश्न पुरातला का तो उत्तर पुरातला द्या ना मग वय वय काहून मग तुम्हाला नावच नाही माहित कायले प्रश्न विचारता मग काय कायले प्रश्न विचारता विद्यार्थ्या चार नाडी गवळणीच्या बाजारे सहा नाडी जेव्हा सहा गवळणी बाजाराला गेल्याने सातवी परत आली घरी राहिली ती कोणती राहिली तर तेव्हा नाव कोणते ते तुम्हाला सांगतो का रविवार म्हणजे आदित्यवार सोमवार म्हणजे चंद्रवार किंवा इंदुवार मंगळवार म्हणजे भौमवार बुधवार म्हणजे सौम्यवार गुरुवार म्हणजे बृहस्पतिवार शुक्रवार म्हणजे भृगुवार आणि शनिवार म्हणजे मंगळवार किंवा स्थिरवार कारण हे का नाही सांगितलं होतं हे का नाही सांगितलं तुम्ही सांगायला पाहिजे होते ना प्रश्न पुरात विचारताना उत्तर आताच्या काळात देतात का ते अमरावतीवरून चुतिया बनायचे काम आमच्या त्या लोकांना नाही करायचं तुम्ही राहिला प्रश्न बाई म्हणते आता मला सांगा माझे माय बाप तुमच्या चरणावर माझं डोकं आहे आणि इथे शिकवणारे लोक बसलेले आहेत मला सांगा पवन म्हणजे काय आणि वजन म्हणजे काय पवन म्हणजे काय आणि वजन म्हणजे काय झटाले म्हणून म्हणतो सांगपातला कुठे लावू नको करू अभ्यास 4-5 वर्ग 4-5 वर्ग शिकल्याचं असं 90 येत नाही समजलं का म्हणतात ना पवन म्हणजे वजन मोजण्याचं एक साधन आहे पवन म्हणजे वजन मोजण्याचं एक साधन आता तुम्ही बाजारामध्ये जाते तुम्ही लोक तर मला सांगा तुम्ही एक छटाक घ्या 1 किलो घ्या नाही तर 1 पाव घ्या तुम्हाला ते वजनातच बनवून देईल ना तर पागल माणसा तसं मी तुम्हाला पवन म्हणून स्पोर्ट मध्ये उत्तर दिलं द्यायचं समजलं काय एंगा फुटण्याला मलाच म्हणते भैयारे म्हणते भाईच्या बेलला इकडे आला आम्हाला चुतिया बनवायला एका ढंगाचं कारण नाही रंगाचं नाही एक नाही समजा त्या लोकांना काय म्हणून राहिलं आता मला म्हणजे भोजपुरी गाणं म्हणायचं नाही हिंदीत बोलायचं नाही तर तू कोण नाही बासू का मा चोफालच का तू का मा चोफालच का तुला हिंदी नाही त्याला मी का करू शिकणं नाही तुला आजकाल लोक शार्प माणसं लहान लेकरांना बी हिंदी समजते लोकांना मराठी कमी येते आता
आणि माई मर्जी तुका माय गुरु आहेस तू ऐकू मी नाही एकला धरण भारावर चिंत्या अरे अरे मंदिरवाल्याला प्लॅटिन काय करत आम्हाला नाही प्लॅटिन तर मग कायला शायरी करायला येतेस तू इकडं नाश्या मार आपल्या घरी तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये हे एवढ्या माझ्या आया बहिणी बसल्या त्या कायसाठी बसल्या त्या हे दोन गाणे ऐकासाठी इकडं पुण्याच्या झडत्या त्या पागल माणूस आणि म्हणून मला बोलायचं आहे कि लोहा काटा जाता है फूला क्यार से एक प्रश्न का उत्तर विचारला एक राजा झाला जगात एक राजा झाला त्या राजाच्या दोन मधल्या दोन मूर्त्या उभ्या होत्या आणि त्या मूर्त्यामुळे जगाचा अंधार नाहीसा झाला तर त्या दोन मूर्त्यांचं नाव काय त्या राजाचं नाव काय आणि त्या दोन मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला तर ते कशाचं प्रतीक दर्शवत होत्या तर का सांगतेस काय येल्या गेलेलं पसारे फुलं तो राजा म्हणते स्वार्थिक ग्रोह राजा म्हणते कोणत्या पुस्तकाला दाखव बरं तू इकडे करून हा तू इकडे एवढी मोठी पुस्तक असेल त्या ज्ञानाची पुस्तक शायरी करतो शायरी याने शायरी म्हणतात ह्या झडत्या पोळ्याच्या होळीच्या म्हणून म्हणायचं आहे कि लोहा काटा जाता है भोला हत्यार से कि लोहा काटा जाता है भोला हत्यार से और कहाँ से काटे जाते हैं हीरे के हिरकनी से और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से और सवाल किए जाते हैं ज्ञान के धन से और क्या बात है शाहिर झटाले जी आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से पहिला पहिला वेळ बयारे बिहारे म्हणू नको बयारे बिहारे म्हणून तुला स्टेजवर पागल करून सोडीन म्हणतो समजलं का चांगला शाहीर म्हणून मी चांगला शाहीर म्हणून शायरी करून राहिलो पहिला वेळ आहे अजून मी एक फेर डिस्काउंट देतो आणि अगर अगल्या फेर मध्ये जास्त डिस्काउंटचा फायदा घेतल्या तर मग हे सुरमा होय म्हणलं मग अच्छे कोणी पिंते तर तू किस खेत की मुली है मग समजलं का तू काही भाजीपाला नाही आहे आमच्या समोर मग समजलं का आणि म्हणायचं आहे की या ठिकाणी या मेंढे मंडळ या गावासियांनी आम्हाला वामदत केलेला आहे आणि त्यांची इच्छा त्यांच्यासाठी दोन लाईनी बोलते आहे कि हम है जिसने बुलाया मेहरबान है उसी की कि हमें जिसने बुलाया मेहरबान है उसी की और करेंगे स्वागत है दिल से ताली बजाएंगे उसी तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का आज तमन्ना करेंगे इसी की और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की अरे मन मना चाहे शांत हारो अरे म्हणून मला म्हणायचं ऐका माझं गाणं कसं आहे पहिलं आमचं असे झोपाचे गाणे नको म्हणू पहिले सोनाला दिवस लागलाय लोक तू गाणे म्हणल्यावर झोपून जातील लोक उठले माझे झोपेतून त्यांना म्हणतात गाणे हो तुला गावेलू जब लिपस्टिक बोल हा परिवार कि तेरा नको कुणा
या पाहणाऱ्या नाही मजा येईल असं हा काही गाणं गाऊ की या पाहणाऱ्या नाही मजा येईल आणि ज्यात बनेल तुमची आणि माझी कीर्ती शाही झटाल्याची आणि आपल्या वस्तादाचा झेंडा राहील. शाही साहेबांचं गाणं पहा. दुय्यमची रात आहे म्हणते ना बाईची जात आहे म्हणते. झटाले झोपीत कार्यक्रम करतोस का हे रात हो का दिवस आहे का दिवस डोळे उघडे करून कार्यक्रम कर ना. गाणे म्हणतेस गाण्या दुय्यमची रात न बाईची जात आहे. दुय्यमची रात हो का दुय्यमचा दिवस आहे म्हण ना. काहून नाही जमलं का नाही मरेच बयारी म्हणतेस पहिल्या रावमध्ये होणं जाणं काहीच नाही. बैठा बेलचा कोटा येंगा फुकनिया हो आणि म्हणून मला म्हणायचं हो शाहिरी ही में लगते हीरो शाहिर जी झूठ ना बोलो बताओ सही साबित हो. शाहिर जी झूठ ना बोलो बताओ सही साबित करने वाली है. ये झटाले को लगता होगा कि ये छोकरी क्या करने वाली है. ऐसे भ्रम में मत रहना झटाले, ऐसे भ्रम में मत रहना झटाले. अरे ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है, ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाली है. हाँ जास्त अंगावर येऊन शायरी करायची नाही. मग मी कशा आहे आले अंगावर घेतले शिंगावर आहे मग समजलं काय. मी जयपर्यंत शांत शांतच राहू द्या. फालतू तुम्हाला काही बोललेलं नाही मी. पहिल्या राऊंड मध्ये कोणाला भयाला भयाला म्हणण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाहीये. समजलं का. ही शायरीची परिभाषा नाही आहे शायर साहेब. याला शायरीची परिभाषा म्हटलं जात नाही. समजलं काय. हा आणि खुदले तोफखान समजायचं नाही सांगून ठेवते. आणि म्हणून तेरे बकवास करने आए हम ना करने आए हे चाल का बेटा कहते हैं ना. शायरी ही जनजागृति की मशाल है, कोई नंगा नाच नहीं. ये जनजागृति की मशाल है, कोई नंगा नाच नहीं है. यहाँ पे हमको नंगा नाच नहीं करना है. यहाँ पे शायरी क्या है ये लोगों को पटाके देना है. अरे तेरा बकवास करने आए हम ना करने आए है चाल का बेटा. तेरा बकवास करने आए हम ना करने आए है चाल का बेटा. तो इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामा. तो वैसा हमें तजुर्बा फुल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस, कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस. आणि म्हणून मला म्हणायचं करते हो तुम
हो तर हा कोणता आणला का बापा फुर्रम खान चिचोरीचा फुर्रम खान होया तुर्रम खान होय हा तर म्हणायचं आहे तुरंत शहर म्हणलं ज्ञानी होकर करते हो तुम मनमान अरे कयामत को मारत होकर चलना है तुम्हें अंदर या गावामध्ये सामना कसा व्हायला पाहिजे एक नंबर सामना व्हायला पाहिजे त्याला म्हणतात मजा हो हे ना ते पोळ्याचे बिरवे नको म्हणायला तर इकडे चालत नाही आमच्या एरियामध्ये ह्या झडत्या पोळ्याला चालत नाही पहिलं तुमचा राऊंड सुरता तेव्हाच लोक म्हणाल बसले ह्या कोटचा आणला म्हणते झडते मला शाही आता तुम्हीच पाहिजे मॅडम त्या दिवसभर का मीच करून देऊ काही फ्लॅटिंग मध्ये पहिलं आले सांगते आमच्याकडे नक्कलकार बिक्कलकार काही राहत नाही म्हणते त्या नक्कलकार राहत्याचं काही शायरीचे शकतच का तू हा ज्या कार्यक्रमात नक्कलकार राहील नाही ज्या कार्यक्रमात फ्लॅटिंग निघल नाही जिथे नक्कल होणार नाही तो कार्यक्रम होणार ना नाही त्याला कार्यक्रम म्हणतात का हा आम्हाला सरकार जेव्हा 1,90,000 पॅकेज आम्हाला हे शाहीर लोकांना मिळते आज वृद्धामध्ये 50 वर्षानंतर 5,000 रुपये आम्हाला ना मुंबईचे मिळतात दिल्लीचे 5,000 म्हणजे असे 10-11,000 रुपये महिना आम्हाला मिळतो पेन्शन तर तो का अशा कामाचं भेटते का ए झटाले हे अनुदान मिळते आम्हाला हे असं भेटते काय माझ्याकडे नक्कल करे फुकटाचा पैसा घेतच का हरामाचा मेहनतीच्या घरात ते घाम टिपावा लागते त्याला म्हणते शायरी नाही तर आला आणि एक हलवली डोईनं बोलवली बायकी हे असं आहे का एक गाणं म्हणला चालला उठून एक गाणं म्हणला चालला झालं काची राऊंड संपला का अर्धा तास झाला का विचारायला लागत पुऱ्या बाया उठून चालल्या गेल्या आणि 17 मिनिटांमध्ये गाणं होते ना अर्धा तास झाला का म्हणते याले म्हणते शाहीर काहून कार्यक्रम करायला नेट लागते का मध्येच बैताडे म्हणतेच बिना कामाना हो काम नाही धाम ना तुला काही म्हणलो का मी ना बैताडे बोचाडे करून राहिलं असतं मला जेव्हा चांगल्या बाईले हो ना गाणं आधी परस मध्ये बैताडी म्हणते बिना कामाना एक गाडी आणि म्हणून म्हणायचं आहे की बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला कि बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला और तमन्ना है अंदर और दिल में है बोल बाला तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए और जो चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आए जो चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आए आणि म्हणून मला म्हणायचं शायरी अशी करायची आहे की लोकांना पटायला पाहिजे जनजागृती व्हायला पाहिजे आणि माझ्या आया बहिणी आमच्या गमतीला बसल्या पाहिजे माझ्या आया बहिणी आमच्या गमतीला बसल्या पाहिजे ती शायरी आम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे म्हणून म्हणायचं आहे हो हात पायी आज बगावत नाही हमें करना नहीं हमें करना नहीं हमें रंग में रंग भर देना है सही तो रह करना करना सही तो रह करना करना सही तो रह करना क्या हुआ तू जाते किधर हो मुंह होकर पानी नाक से पीते हो जब होगा सला लो पहले फिर माल सौदा कर ले जब होगा सला लो पहले फिर सौदा माल कर ले आज झगड़े पे तुम हो आज झगड़े पे तुले हो शाहीर जी तू किती झगडा कर काही बोल पण तुले सरळ मार्गाला आणणारी सुरमाच आहे फक्त क्या बात आज झगड़े पे तुले अरे झटाले जी हाय हाय अरे झटाले झटाले झूठ
म्हणतात ना कि लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। क्या बात है? लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का खम लगता है। कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का खम लगता है। अरे उछलना हो तो जम लगता है, वही उछलना हो तो जम लगता है। और शायरी करने के लिए झटाले जी, शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है। आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहिरों का फर्ज है। सुकून शांति से बैठो हो मेरे दोस्तों, तुम्हारे तसल्ली का गाएंगे गाना। क्या बात है? अगर उसमें हम खरे ना उतरे तो हमको जूते की सलामी कर देना। क्या बात है? गुरु मेरे परस राम जी परसोरी वो धाम है, राम है परसोरी वो राम है, राम है परसोरी वो राम है। नीला निशान चमकाया आज भी वो नाम है, नाम है आज भी वो राम है, राम है आज भी वो राम है। सुहागिर कदमों में दुआ के वास्ते चलना सिखाया हमें ज्ञानों के वास्ते। सुहागिर कदमों में गैया के वास्ते चलना सिखाया हमें ज्ञानों के वास्ते। सलामी मेरी उन्हीं को संविधान भारत माँ को, सलामी मेरी उन्हीं को संविधान भारत माँ को। कवि दर्शन कहते हो, कवि दर्शन कहते हो शाहिर जी। झटाले अरे झटाले अरे झटाले झटाले झूठ ना बोलो, सही बात कहो।